घरी जाऊन सांगतायत की ना स्वामी समर्थ आलेत मठामध्ये आणि अजून लोकं तुम्हाला भेटायला. एकदा ना मी माझ्या मित्राच्या वडिलांना बघायला गेलो, हॉस्पिटलमध्ये गेलो होतो बघण्याकरता त्यांना. आणि आज संध्याकाळी मी कॅप वगैरे घालून मी त्यांना भेटायला गेलो आणि मग आत गेल्यावर मी ती कॅप काढली. सो त्यांना कायम स्वामींचा जो फोटो आहे ना, हा दारात एंटर केल्या समोरच असतो. मी नाशिक नमस्कार, कलाकट्टामध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. कलर्स मराठी वाहिनीवरील जय जय स्वामी समर्थ मालिकेत आपण ज्यांना स्वामींच्या भूमिकेत पाहतो ते अक्षय मुढावतकर आपल्यासोबत आहे आणि निमित्त आहे दत्त जयंतीचं आणि भेट झाली आहे स्वामींच्या मठात. खूप खूप स्वागत आहे. कसे आहात? मी मस्त. तुम्ही कशा आहात? मी एकदम मस्त आहे आणि किती प्रसन्न वाटतं ना जेव्हा कामानिमित्त आपण मठात अशा ठिकाणी येतो. तुम्हाला कसं वाटतं सर? कारण आणि किती वेळा जाणं होतं तुमचं स्वामींच्या मठात? बराचदा होतो माझं जाणं आणि खूपच छान वाटतं की जेव्हा तुम्ही एक दिवसभर कामाच्या याच्यात तुम्ही व्यस्त असतात आणि मग तिकडून बाहेर जेव्हा निघतात आणि अशा ठिकाणी येतात, बरेच लोक पण भेटतात आणि ऑफकोर्स स्वामीचं दर्शन आणि त्या ठिकाणची पॉझिटिव्हिटी. सो हे कायमच तुम्हाला एक ऊर्जा देते की तुमचा पुढचा दिवस अजून जोमाने सुरुवात करावी या आयुष्यात. नक्कीच. आणि आता आम्ही इंटरव्ह्यूसाठी आलो आहे, पण लोकं येऊन येऊन तुम्हाला भेटत आहेत, पाया पडत आहेत तुमच्या आणि घरी जाऊन सांगतायत की ना स्वामी समर्थ आलेत मठामध्ये आणि अजून लोकं तुम्हाला भेटायला येतात. असे किती अनुभव गाठीशी असतील तुमच्या? असंख्य अनुभव आहेत, असे असंख्य अनुभव आहेत. म्हणजे मी तेच म्हणतो की 4 वर्ष आज झाली आहेत आणि दिवसागणिक जरी आपण म्हटलं ना, तरी इतके अनुभव आहेत की मला आता लक्षात पण नाही. आता खरं तर मी मध्ये ना असा विचार केला होता की काही अनुभव जे येतात आपण लिहून ठेवावेत किंवा काय, पण नाही शक्य झालं मला ते, कारण इतके अनुभव आहेत की मला तेही नाही. पण मग काही मी ॲटलिस्ट त्यातले काही व्हिडिओजमध्ये मी केले होते आलेले अनुभव आणि ते मी माझ्या यूट्यूब चॅनलला मी शेअर केले होते. तर पण ते सुद्धा नाही शक्य झालं एका पॉईंटनंतर, कारण किती आणि काय काय तुम्ही रेकॉर्ड करणार आणि काय काय तुम्ही सांगणार. पण एवढंच आहे की याचं काही मेमरीज आहेत या आणि इतकं छान वाटतं नाही. आणि या आत्ता तर मला खूपच इम्पॉर्टंट आहेतच, पण अजून एक पुढच्या 5-10 वर्षानंतर जेव्हा या सगळ्या गोष्टी आठवतील ना, तेव्हा तर म्हणजे ते माझ्याकरता खूप जास्त स्पेशल असतील अजूनही. नक्कीच. आणि तुम्ही म्हणालात की इतके अनुभव आहेत की ते लिहून ठेवणं, शक्यच नाही. व्हिडिओ करून ठेवणं अशक्य आहे. पण एखादा खूपच जवळचा अनुभव असेल तर आज शेअर करावा वाटला तर? एक एकदा ना मी माझ्या मित्राच्या वडिलांना बघायला गेलो, हॉस्पिटलमध्ये गेलो होतो बघण्याकरता त्यांना. आणि आज संध्याकाळी मी कॅप वगैरे घालून मी त्यांना भेटायला गेलो आणि मग आत गेल्यावर मी ती कॅप काढली. सो त्यांना तर भेटलो, पण त्यांच्या आसपासची पण जी काही लोकं होती ना, सो त्यांनी पण ओळखलं. मग ते प्रत्येकजण त्याचे नातेवाईक येऊन सांगत होते की प्लीज तुम्ही आमचे अमुक वडील आहेत किंवा जे कोणी आहेत त्यांना येऊन भेटा. मग मी त्या प्रत्येकाला जाऊन पण तिकडे भेटलो आणि ते जेवढे पेशंट होते त्यांना इतकं बरं वाटलं ते. आणि त्या दिवशी मला खरंच असं वाटलं की अरे आपल्या फक्त भेटण्याने जर काय ना बरं वाटतं आहे, तर काय हरकत आहे भेटायला मग. म्हणजे आज जी भूमिका मी करतो आहे त्या भूमिकेतून मी आज रोज त्यांच्यासमोर येतो आहे आणि म्हणून त्यांचं ते एवढं प्रेम म्हणा किंवा या सगळ्या गोष्टी आहेत ना, पण त्यांच्या चेहऱ्यावर समाधान त्या दिवशी जे मला दिसतं त्या सगळ्या पेशंट्सच्या चेहऱ्यावर, ते कमाल होतं ते. ते नाही विसरू शकत या गोष्टी या. आणि असे अनुभव मग अनेकदा आले आणि वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मला वेगवेगळ्या ठिकाणी अनुभव आले. पण माझं कायम मग हेच असतं की जिथे कुठे आपण जाऊ आणि जर आपण कुणाला भेटून जर एखाद्याला बरं वाटणार असेल, तर मी आवर्जून भेटतो त्या व्यक्तीला आणि नाही टाळत शक्यतो मी कुणाला भेटणं. नक्कीच. आणि खूपच प्रेम मिळतं आहे खरं तर तुम्हाला. पण एक अक्षय मुढावतकर म्हणून तुम्ही जेव्हा एक सामान्य माणूस म्हणजे आम्ही सकाळी उठल्यावर दिवाबत्ती करतो, एक प्रार्थना बोलतो, पण तुम्ही स्वामींची भूमिका रोज सातत्याने साकारता. तर तुम्ही दिवसाची सुरुवात साधारणतः कशी करता? नाही, हीच सुरुवात आहे. मी सामान्यच आहे. मी सामान्यच आहे. तुम्ही आणि मी सारखेच आहोत. याच प्रकारे सुरुवात असते. सकाळी उठून आवरून झालं की एक देवासमोर दिवा लावणं असेल किंवा आपण प्रत्येकजण देवासमोर आपण कोणी समजा दिवसाची सुरुवात कोणी अथर्वशीर्ष म्हणत असेल, रामरक्षा म्हणत असेल, तारक मंत्र म्हणत असेल, वेगवेगळ्या गोष्टी प्रत्येकाच्या असतात. त्याचप्रमाणे माझी दिवसाची सुरुवात असते आणि मग स्वामींचं दर्शन सकाळच्या गोष्टी झाल्या की मग शूटिंग जायचं. दिवसभर शूटिंगहून संध्याकाळी घरी यायला कधी 7, 8, 9 आमची वेळ तर काही नक्की नसते. कधी यायला 11-12ही वाजतात. आणि मग आल्यावर परत झोपण्याच्या आधी एकदा स्वामींचे थोडंसं होतं बोलणं म्हणण्यापेक्षा काय आपण एक गोष्ट अशी आहे ना, म्हणजे अगदी लहानपणापासून माझी खूप हा कोइन्सिडन्स म्हणा काय मला माहीत नाही काय, पण कायम स्वामींचा जो फोटो आहे ना, हा दारात एंटर केल्या समोरच असतो. मी नाशिकला पण मी जेव्हा राहायचो तेव्हा पण हेच गोष्ट होती. मुंबईत पण जेव्हा मी एकटा राहायचो तेव्हा पण हेच होतं की घरात आल्याला समोरच स्वामींचा फोटो होता.
किंवा आत्ता पण जेव्हा मी राहतो सेम आहे. त्यामुळे घरात येताना आणि घरातून बाहेर जाताना की स्वामी मी निघतो आहे, स्वामी मी आलो, हे असं होत असते. आणि निघण्याच्या आधी ऑफकोर्स तुमचे हात आपसूक जोडले जातात. हे काय आपण ठरवून करत नाही की आता झोपायचं बरं का, आता मी चाललो आणि स्वामी नमस्कार करतो आणि झोपतो, असं होत नाही. ते आपसूक हात जोडले जातात. आणि तुमच्या मनातल्या गोष्टी खरं तुम्हाला सांगायची आवश्यकता पडली नाहीच पाहिजे. ज्यांनी तुम्हाला घडवलं, ज्यांनी तुम्हाला बनवलं आहे, त्यांनाच तुम्ही काय सांगताय की मला हे हवं आहे, मला ते हवं आहे, मला हा प्रॉब्लेम आहे. त्यांना सगळंच माहिती असतं. तेव्हा फक्त हात जोडा शांतपणे आणि झोपून जा. परत नेक्स्ट डे सुरुवात. नक्कीच. पण आज आपण दत्त जयंतीनिमित्त भेटलो आहोत. दत्तांचा अवतारही तुम्ही मालिकेमध्ये साकारलाय याआधी. काय अनुभव होता तो? आणि अनुभव हा जेव्हा जेव्हा वेगवेगळ्या रूपांमध्ये आम्ही शूट केला आहे किंवा स्वामींची वेगवेगळी रूपं अवतार आम्ही शूट करतो ना, खूप छान वाटतं आहे. कारण हा एक दिवस वेगळा असतो रुटीनपेक्षा. रोज आपण जे करतो आणि अरे आज ह्या रूपात आपल्याला हे करायचं आहे, तो दिवसच वेगळा असतो. आणि त्या दिवसाची सुरुवात आहे ना आदल्या दिवसापासून सुरू होते सगळी तयारी. कारण शूट जरी मी करणार असेल, म्हणजे मी जरी त्या रूपामध्ये गेटअप करणार असेल, पण त्यामागे खूप मोठी टीम काम करत असते. कॉस्ट्यूम, मेकअप, टेक्निशियन्स, डिरेक्टर, क्रिएटिव्ह, अप्रुव्हल्स, या सगळ्या गोष्टी असतात. कारण संपूर्ण टीम आहे इतकी बारकाईने त्या गोष्टींची काळजी घेत असते की की आपण प्रॉपरच गोष्ट लोकांसमोर आली पाहिजे. त्यात एक किंचित पण चूक नाही व्हायला नको. सो त्याकरता इतकी मोठी टीम आहे काम करत असताना. सो हा सगळा प्रवास आहे. मग फायनली आम्ही त्यावेळी शूट करतो आणि तो शूट केल्यानंतर पण जेव्हा आम्ही स्वतः तो भाग बघतो टेलिकास्ट झाल्यावर, मग तो एक आनंद वेगळा असतो. त्यामुळे कायम आम्ही एक इंटरेस्टिंग असतं ते की अरे आता काय आता काय आता काय. जसं दत्त जयंतीला आता दत्तरूप आहे किंवा नृसिंह सरस्वती महाराजांचा अवतार आहे. अनेक अवतारांमध्ये आत्तापर्यंत आम्ही केले आणि याही पुढे तुम्हाला खूप वेगवेगळ्या अवतारांमध्ये वेगवेगळ्या रूपांमध्ये नक्कीच स्वामीचं दर्शन मालिकेतून घडणार आहे. नक्कीच. पण एक शेवटचा प्रश्न विचारते की 4 वर्ष तुमच्या मालिकेला तुम्ही झाले म्हणताय. खूप मोठी जबाबदारी, खूप सातत्याने लीलया तुम्ही पार पाडताय. पण पहिल्यांदा तुम्ही स्वामींच्या रूपात आला होतात, आरशात स्वतःला पाहिलं असेल तो दिवस आणि आत्ता इतके दिवस सातत्याने ते वस्त्र तुम्ही परिधान करताय, तेव्हा जे वाटलेलं तेही आत्ता काय वाटतं? तीच भावना आहे अजूनही. खरंच सांगतो, डे 1ला पण तेच होतं, आज पण तेच आहे. मी न्यूट्रल असतो ॲक्च्युली. म्हणजे असं कधीच काय सांगू तुम्हाला, खूप ओव्हर एक्साइट किंवा मी अरे बापरे असं नाही होत. मी खूप न्यूट्रल आहे. का माहीत नाही का बरं, पण डे 1ला पण माझं तेच होतं. ऑफकोर्स छान वाटतं, खूप मस्त वाटतं, प्रसन्न वाटतं अरे. आणि एक समाधान मिळतं की आपल्या म्हणजे एखाद्याच्या करिअरची सुरुवात किंवा एखाद्या पहिलंच एवढं मोठं काम आणि तीही इतकी मोठी भूमिका, इतक्या म्हणजे ब्रह्मांड नायकाची भूमिका साकारणं, तर ते माहीत नाही का, पण त्याने मी न्यूट्रल असतो, शांत असतो मी. आणि मला असं वाटतं की तेच बेस्ट आहे. म्हणजे खूप एक्साईट होणं किंवा खूप एकदम एक्स्ट्रीम काही गोष्टी होण्यापेक्षा शांत राहा, न्यूट्रल राहा आणि जे येतं आहे, जी जबाबदारी येते ती शांतपणे पार पाडत राहा. आणि एक गोष्ट जी मी कायम म्हणतो की म्हणजे यापूर्वी जे मी होतो आणि आता मी आहे, यात ऑफकोर्स काही फरक झाला आहे की पूर्वी मला फक्त मोजकीच लोक ओळखत असतील. आता बऱ्याच लोकांपर्यंतही पोचलो आहे. पण माझा प्रयत्न हाच असतो की पूर्वी जसा मी होतो ना, असाच मी आत्ताही असावा. पाय हे कायम जमिनीवर असावेत आणि कुठेही मी हवेत जाता कामा नये. त्यामुळे मी कायम माझ्या जवळची जी लोकं आहेत, स्पेशली बायको, मी सांगून ठेवतो की माझे पाय कायम जमिनीवर असतील, पण ज्या क्षणी तुला असं वाटेल की थोडंसं हे होतं आहे, मला लगेच सांग. पण माझा प्रयत्न हाच असतो की पूर्वी जसा आहे तसंच आत्ता पण आहे. पूर्वी ज्याप्रमाणे मी सगळ्यांना भेटत होतो त्याचप्रमाणे आत्ताही भेटतो. मग अगदी ओळखीचे लोकं असतील, अनोळखी लोकं असतील, कोणी का असेना, पण मी तेवढ्याच यांनी भेटतो. बरं, हे मी ठरवून करत नाही, हा माझा स्वभावाचाच भाग आहे. त्यामुळे माझ्याकडून असं शक्यतो असं इग्नोरन्स किंवा या गोष्टी होत नाही. आणि कुठेही गेलो इतकी लोकं भेटतात, तर प्रयत्न हा असो की प्रत्येकाला भेटावं. भले वेळ देता नाही आला, पण ॲटलीस्ट हा ह्याला लांबून का होईना करावं. त्यांनाही बरं वाटतं आणि त्यांना बरं वाटलं की मलाही बरं वाटतं. नक्कीच. तर पुन्हा पुन्हा भेट होत राहील. मालिका बराच काळ अजूनही चालणारच आहे. आता निरोप घेते. खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.